महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील तब्बल 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कोणतेही अधिकृत प्रस्ताव नसताना मागील तारखेच्या नियुक्ती दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। यामध्ये तब्बल 160 कोटी रुपयांचा आर्थिक बोगस वेतन घोटाळा असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी नाशिक शहर गुन्हे पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील शिक्षण संस्थेचा सहसचिव दीपक गरुड याला धुळ्याच्या शेरपूर तालुक्यातील बिजासनी घाटातून साथीदारांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यास 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर त्याला पळून जाण्यास तसेच आसरांनी मदत करणाऱ्या त्याच्या मुलासह तिघांना नोटीस बजावण्यात आली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल 1200 संशयित आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे। 15 शैक्षणिक संस्थांमधील तब्बल 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आदेश तयार करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यामध्ये त्याला पळून जाण्याकरता मदत करणारा त्याचा मुलगा राजवीर गरुड, इतर सोपान बारी, पंकज चव्हाण या तिघांचा यात समावेश आहे। त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली। एकूणच गरुड याला 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानं यातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।